सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी, सुख, समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, दर पौर्णिमेला आपण सत्यनारायण करतो. पण सत्यनारायण का करतो हे आपल्याला माहीत आहे का? तर सत्यनारायण दर पौर्णिमेला का करावा आणि सत्यनारायण कोणत्या वेळेला करावा आणि सत्यनारायणाला साहित्य काय लागते याची माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म ते मृत्यूपर्यंत पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूवर आहे आणि मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते. म्हणून मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते. आपल्या घरात पुरेसे अन्न न मिळणे, आर्थिक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटून अनाठायी पैसा खर्च होणे, असे प्रॉब्लेम होत असेल तर दर पौर्णिमेला सत्यनारायण आपल्या घरात अवश्य करा. 12 सत्यनारायण झाल्यानंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात. याचे कारण असे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचं धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेले धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्यावर जाणकार मंडळी असे म्हणतात, ओकलेले खाल्ले तर एक वेळेस चालेल पण टोकलेले खाऊ नये. जैसे खावे अन्न वैसे उपजे मन या सर्व गोष्टी आपल्याला कुटुंबावरती वाईट परिणाम करू शकतात. घरातील माणसे एका विचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे या सर्व गोष्टीचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणून आपल्या पूर्वजांनी फार बारीक अभ्यास करून घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालून दिली आहे. आपल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहीसे होतात. तसेच तो पैसा धन पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरात सुख, शांती, आनंदी व प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते. म्हणून दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा. दर पौर्णिमेला सत्यनारायण प्रदोष काळात करावा. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान पूजा करायची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती याचे मालक विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्या घरी पूजा करावी. पूजेचे साहित्य: 1 पाट, 1 चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे 4 डहाळे, चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कापड, ताम्हणात तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण मूर्ती ठेवावी. 3 सुपाऱ्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. पहिली सुपारी गणपतीची, दुसरी सुपारी कुलदेवतेची आणि तिसरी सुपारी वरुणाची. वरील पद्धतीने मांडणी करून सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करून नैवेद्य दाखवून घ्यावा. सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. म्हणजे जो तुम्ही घरात स्वयंपाक केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवा आणि आरती करून प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तीनेच खावा. बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये, नातेवाईकांना सुद्धा देऊ नये. यानंतर पूजेतील उरलेले गहू, तांदूळ त्या धान्यात टाकावे. यामुळे अन्नाचे दोष नाहीसे होऊन ते धान्य पवित्र होते.
जेव्हा धान्य दुकानातून विकत आणत असतो त्यावेळी अनेकाचे हात त्या धान्याला लागलेले असतात. त्यांचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पवित्र करण्यासाठी पौर्णिमा संक्रांतीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुख शांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थिक स्थिती सुधारते आणि श्रीहरी विष्णू व लक्ष्मी माता प्रसन्न होऊन धनप्राप्ती होत राहते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.